सोलापुरात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे। या शाही विवाहात 18 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत। भला मोठा मंडप, हजारोंची गर्दी, वाजंत्री, लज्जतदार भोजन, पाहुण्यांच्या स्वागताची शाही व्यवस्था, यज्ञयाग, मंत्रोच्चार आणि मंगलाष्टका। सोलापूर जिल्ह्यातल्या केगावात हा थाट आज पाहायला मिळाला। पण मंडळी, हा लग्न सोहळा ना कुठल्या राजकीय नेत्याच्या घरातला होता ना बड्या उद्योजकांच्या। अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचा हा विवाह सोहळा होता। याचं आयोजन केलं होतं 75 वर्षीय समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी, तेही स्वखर्चातून, कोणाचीही मदत न घेता। फोफलिया हे 1991 पासून सोलापूर जिल्ह्यात स्वखर्चातून सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करतात। आत्तापर्यंत फोफलिया यांनी 1600 जोडप्यांचा विवाह केलाय, पण यावेळी मात्र त्यांनी आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संकल्पाला वेगळी दिशा दिली आहे। शेतकरी कुटुंबाला विवाह सोहळ्यावर नया पैसाही खर्च होऊ नये म्हणून त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारातच विवाह सोहळा करण्याला सुरुवात केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील केगावच्या 18 जोडप्यांचा विवाह आज त्यांनी गावातच लावून दिला। वऱ्हाडी मंडळींना येण्या जाण्याचा खर्चही होऊ नये यासाठी त्यांनी गावात विवाह सोहळा पार पाडला। एक गांव, एक तिथि, एक साथ में शादियां होना, इसमें ज़्यादा अभी कई प्रतिष्ठा के लिए इतने बड़े बड़े खर्च होते हैं। कई जगह पे करोड़ों रुपए शादियों में खर्च होते हैं और एक तरफ जो है कि उनके विवाह के लिए कई जने कंवारे रह जाते हैं या माँ बाप को आत्महत्या करना पड़ता है या लड़का लड़की को मरना पड़ता है। तो उनका विवाह व्यवस्थित होना, उनको विवाह एक जीवन में, हर एक के जीवन में एक महत्वपूर्ण संस्कार विधि है। ये भारतीय हिंदू संस्कृति में विवाह एक महत्वपूर्ण प्रसंग है। तो उसमें विवाह में कोई तकलीफ नहीं होनी चाहिए। उनके विवाह ठाट बाट से, शांति से हर एक का विवाह होना चाहिए, ये मेरी भावना है। आमचं परिस्थिती बेकार होतं। आता लगीन करायचं म्हटलं तर पाऊस नाही, काय नाही, कसं करायचं। आता पाऊस नसला तर व्याजानं काढावं लागते, थोडं व्याज भेटत नाही, ते नाही तर काय तर करून घ्यावं लागते। त्याच्यामुळं हे लग्न केलेले आम्हाला बरं वाटले। आता खर्च काढायचं काय आम्हाला आवडला नाही, असं आम्हाला हे झालं। एवढं मोठ्या प्रमाणात नाही झालं, मोठ्या प्रमाणात आम्हाला झालेले चांगलं झाले।